नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज अप्रूव्ड होत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज यामध्ये रिजेक्ट सुद्धा होत आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही अर्ज असतील, तर हे अर्ज ज्येष्ठता यादीतून वगळण्यात येत आहे. तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर अशा प्रकारचा SMS हा आलेला असेल, की तेथे त्या शेतकऱ्याचे नाव दाखवले जाईल, लाभार्थी क्रमांक, त्याचप्रमाणे पुढे सौर पंपाकरिता कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी आपला अर्ज प्रलंबित आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता पुढील 7 दिवसाच्या आत करण्यात यावी, अन्यथा आपला अर्ज ज्येष्ठता यादीतून वगळण्यात येईल. भविष्यात सौर पंपासाठी आपणास मागेल त्याला सौर पंप योजना संकेतस्थळास तिथे एक लिंक देण्यात आलेली आहे या वेबसाईटची. तर येथे भेट देऊन आपण अर्ज करू शकता. तर अशा प्रकारचे बऱ्याच शेतकऱ्यांना SMS हे आलेले आहे. तर मित्रांनो, त्या अर्जाचे आपण जर स्टेटस चेक केले MKID नंबर टाकून, तर अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये अंतिम नकार आणि परताव्यासाठी पात्र आणि अर्ज नाकारण्याचे कारण होल्डवर असलेल्या कागदपत्रांची अपूर्तता. म्हणजेच या शेतकऱ्याला SMS हा प्राप्त झाला, परंतु या शेतकऱ्याने 7 दिवसाच्या आतमध्ये ही जी काही कागदपत्रे असतील, तर प्रत्येकाची जी काही त्रुटी असेल ती वेगवेगळी असू शकते. कोणाची सातबाऱ्याची असू शकते, कोणाची आधार कार्डाची, कोणाची बँक पासबुकची. तर ही कागदपत्रे पोर्टलवर अपलोड केलेली नाही 7 दिवसामध्ये. तर हे जे काही अर्ज आहे, हे अर्ज महावितरणने काय केले आहे, होल्डवर ठेवले आहे आणि हे अर्ज नाकारलेले आहे. तर अशा शेतकऱ्यांचे जो काही भरणा केलेली रक्कम असेल, ही भरणा केलेली रक्कम या शेतकऱ्यांना परत त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग होईल. त्यामुळे आपण काळजी करण्याची काही गरज नाही. परंतु अशा शेतकऱ्याला यामध्ये आता परत नव्याने अर्ज भरावा लागणार आहे, परत पेमेंट करावे लागणार आहे. त्यानंतर आपला फॉर्म कधी अप्रूव्ड होतो आणि अप्रूव्ड झाल्याच्यानंतर कंपनी आपण केव्हा निवडायची. तर एवढ्या सगळ्या भानगडीत पडण्यापेक्षा मित्रांनो, आपण जर या योजनेमध्ये अर्ज केलेला असेल, आपण पैशाचा भरणा केलेला असेल, तर 4-5 दिवसाला, 2 दिवसाला किंवा प्रत्येक दिवशी आपण काय करत जा, आपल्या अर्जाचे स्टेटस एकदा चेक करून पाहत जा. कारण की काही शेतकऱ्याला मोबाईलवर आलेले SMS हे कळत नाही. तर SMS येतो, पण आपण त्या SMSकडे कधी-कधी दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपण आपला MKID नंबर टाकून जर स्टेटस चेक केले, तर आपणास आपल्या अर्जाची जी काही स्थिती आहे ती पाहता येते. तर ज्या शेतकऱ्यांचे अर्ज होल्डवर आहे, तर खालीच येथे तुम्हाला ऑप्शन देण्यात येते कागदपत्रे अपलोड करण्यासाठी. तर त्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर आपल्या अर्जामध्ये काय त्रुटी आहे ती एकदा पहा आणि ती कागदपत्रे त्यामध्ये सबमिट करून घ्या.